इलेक्ट्रिक स्टार्टर इन्फॉर्मेशन. इलेक्ट्रिक स्टार्टर म्हणजे काय? विद्युत मोटार सुरू करताना ती लगेच पूर्ण लोडवर चालू झाली तर जास्त प्रवाह हाय करंट घेतला जातो. या प्रवाहामुळे मोटारची वायंडिंग जळू शकते किंवा विद्युत पुरवठा खंडित होऊ शकतो. या त्रुटी टाळण्यासाठी मोटार सुरू करण्यासाठी व नियंत्रित वेगाने चालवण्यासाठी वापरलेले उपकरण म्हणजेच इलेक्ट्रिक स्टार्टर होय. इलेक्ट्रिक स्टार्टरची आवश्यकता. 1. मोटार सुरू होताना जास्त प्रवाह कमी करण्यासाठी. 2. मोटारचे आयुष्य वाढवण्यासाठी. 3. ओव्हरलोड व शॉर्ट सर्किटपासून मोटारचे संरक्षण करण्यासाठी. 4. मोटारला हळूहळू सुरू व बंद करण्यासाठी. इलेक्ट्रिक स्टार्टरची रचना. 1. स्टार्ट व स्टॉप बटण पुश बटन मोटार सुरू व बंद करण्यासाठी. 2. कॉन्टॅक्टर मुख्य विद्युत पुरवठा सुरू बंद करण्यासाठी. 3. ओव्हरलोड रिले जास्त प्रवाह झाल्यास मोटार बंद करण्यासाठी. 4. फ्यूज शॉर्ट सर्किटपासून संरक्षणासाठी. 5. रेझिस्टन्स प्रारंभी प्रवाह मर्यादित करण्यासाठी. इलेक्ट्रिक स्टार्टरचे प्रकार. 1. डायरेक्ट ऑन लाइन स्टार्टर. लहान क्षमतेच्या 5 HP पर्यंत मोटारींसाठी वापरला जातो. मोटार थेट पुरवठ्याशी जोडली जाते. 2. स्टारडेल्टा स्टार्टर. मोठ्या क्षमतेच्या मोटारींसाठी वापरला जातो. सुरुवातीस स्टार कनेक्शन व नंतर डेल्टा कनेक्शन दिले जाते. 3. ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टर. मोठ्या इंडक्शन मोटारींसाठी. सुरुवातीस कमी व्होल्टेज देऊन नंतर पूर्ण व्होल्टेज दिले जाते. 4. रेझिस्टन्स स्टार्टर. सुरुवातीस रेझिस्टन्स टाकून प्रवाह कमी केला जातो. हळूहळू रेझिस्टन्स काढून टाकला जातो. 5. इलेक्ट्रॉनिक स्टार्टर सॉफ्ट स्टार्टर. आधुनिक प्रणालींमध्ये वापरला जातो. इलेक्ट्रॉनिक सर्किटद्वारे मोटारला आवश्यक प्रवाह व व्होल्टेज नियंत्रित केले जाते. फायदे. मोटार सुरक्षितपणे सुरू होते. ओव्हरलोड व शॉर्ट सर्किटपासून संरक्षण. वीज बचत होते. मोटारचे आयुष्य वाढते.